नमस्कार. ऑगस्ट 2025 भारतासाठी हा महिना खरंच खूप खास होता. एकाच वेळी इतिहासाकडे वळून बघणं आणि त्याच वेळी भविष्यासाठी मोठी पावलं उचलणं असं सगळंच या एका महिन्यात घडलं. चला तर मग ह्या महिन्याचा हा खास प्रवास कसा होता ते आपण थोडक्यात पाहूया. पण विचार करा, फक्त एक महिना, तो एखाद्या देशाच्या प्रवासाबद्दल नेमकं काय सांगू शकतो? बरं का, ऑगस्ट 2025 मध्ये ना, भारताने केवळ आपल्या भूतकाळातील गौरवशाली आठवणींना उजाळा दिला नाही, तर भविष्यासाठी काही अत्यंत महत्त्वाची पावलंही उचलली. म्हणजे हा एक खरंच खूप अनोखा संगम होता. तर सुरुवात करूया त्या 3 मोठ्या ऐतिहासिक घटनांपासून, ज्यांनी या महिन्याला खऱ्या अर्थाने विशेष बनवलं. स्क्रीनवर दिसतो एक आकडा 150. काय असेल बरं हे? आणि आता हा दुसरा आकडा 100. आणि हा तिसरा आकडा 25. आता हे जे आकडे आहेत ना 150, 100 आणि 25, हेच आपल्याला ऑगस्ट 2025चं महत्त्व सांगणार आहेत. तर हे आकडे जोडले गेलेत राष्ट्रभक्ती, प्रशासन आणि ज्ञान या 3 अत्यंत महत्त्वाच्या स्तंभांशी. कसं ते बघा. वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगीताला पूर्ण झाली तब्बल 150 वर्ष. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC 100 वर्षांचा झाला आणि महाराष्ट्राचं ज्ञान महामंडळ MKCL याने आपली 25 वर्ष पूर्ण केली. किती महत्त्वाचे टप्पे आहेत हे, नाही का? पण जसं सुरुवातीलाच म्हटलं, हा महिना फक्त इतिहासात रमण्याचा नव्हता. भविष्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याचाही होता. चला ते पाहूया. या महिन्यात सरकारने काही महत्त्वाच्या योजना आणल्या. यात सामाजिक सक्षमीकरणावर भर होता, खेळाडूंना प्रोत्साहन होतं आणि तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याचं ध्येय होतं. उदाहरणार्थ, राणी दुर्गावती योजनेतून आदिवासी महिलांना थेट 100% अनुदान मिळणार होतं. खेळाडूंसाठी मिशन लक्षवेध सुरू झालं. तब्बल 1060 कोटी रुपयांची ही योजना आहे ऑलिम्पियन घडवण्यासाठी. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प मंजूर झालेत, ज्यामुळे देशातल्या एकूण प्रकल्पांची संख्या 10 वर पोचली. आता याच महिन्यात राजकारणात एका मोठ्या बदलाची चर्चा सुरू झाली. निमित्त होतं गृहमंत्री अमित शहा यांचे एक विधान. ते म्हणाले, देशाचं राजकारण स्वच्छ आणि नैतिक करण्यासाठी, आणि या वाक्यानेच पुढच्या मोठ्या घडामोडींची दिशा ठरवली. तर झालं असं की संसदेत 3 नवीन विधेयकं आली आणि या विधेयकांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, इतर मंत्री या सगळ्यांचा समावेश होता. यातली सगळ्यात महत्त्वाची तरतूद कोणती होती? तर गंभीर आरोपांखाली जर कुणाला 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं तर त्यांना आपलं पद सोगावं लागेल. राजकारणातील भ्रष्टाचारावर हा एक मोठा प्रहार मानला गेला. आता थोडं न्यायव्यवस्थेकडे वळूया. याच महिन्यात महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आली. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं नवीन सर्किट बेंच सुरू झालं. याचा थेट फायदा काय? तर तिथल्या 6 जिल्ह्यांतील लोकांना आता न्यायासाठी मुंबईला यावं लागणार नाही, त्यांना न्याय मिळवणं खूप सोपं झालं. आता इथे अनेकांना एक प्रश्न पडतो की सर्किट बेंच आणि खंडपीठ यात फरक काय? तर बघा, सोपं आहे. सर्किट बेंच हे तात्पुरतं असतं, म्हणजे काही काळासाठी, आणि त्याची स्थापना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करतात. या उलट खंडपीठ हे कायमस्वरूपी असतं आणि त्याची स्थापना थेट सर्वोच्च न्यायालयाकडून केली जाते. हा आहे यातला मूळ फरक. बरं, आता ह्या सगळ्या गंभीर विषयांवरून थोडं क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राकडे वळूया, जिथे या महिन्यात खूप काही घडलं. सुरुवात करूया क्रिकेटमधून. भारतीय संघाची नवी भिंत, द वॉल, चेतेश्वर पुजारा, तब्बल 103 कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी क्रिकेटला अलविदा केलं. त्यानंतर आपला ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा, त्याने झुरिच डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकून पुन्हा एकदा भारताची मान अभिमानाने उंचावी. आणि फुटबॉलमध्येही एक आनंदाची बातमी होती. नॉर्थ ईस्ट युनायटेड FCने आशियातील सगळ्यात जुनी फुटबॉल स्पर्धा ड्युरंड कप दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. याच काळात चीनमध्ये 12वे वर्ल्ड गेम्स झाले. यात पदक तालिकेत चीन, जर्मनी आणि युक्रेन या देशांचा दबदबा राहिला. आणि भारत? तर या स्पर्धेत भारताला 66वं स्थान मिळालं. आपल्या खात्यात एक रौप्य आणि 2 कांस्य पदकं आली. आता वळूया चित्रपटसृष्टीकडे. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. यात 12वी फेल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला शाहरुख खानला जवानसाठी आणि विक्रांत मेस्सीला 12वी फेलसाठी. तर मग या सगळ्या घटनांकडे पाहिल्यावर काय लक्षात येतं? ऑगस्ट 2025
हा महिना म्हणजे एक दुहेरी कहाणी होती. एकीकडे आपण आपल्या शतकांपूर्वीच्या वारसाचा अभिमानाने उत्सव साजरा करत होतो आणि त्याचवेळी पुढच्या शतकाची दिशा ठरवण्यासाठी नवे धाडसी उपक्रम सुरू करत होतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा हा एक अनोखा संगम होता. आणि या माहितीच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. भारत आपला गौरवशाली भूतकाळ जपत भविष्याकडे वेगाने वाटचाल करतोय. मग विचार करा, पुढच्या दशकाला आकार देताना अधिक प्रभावी काय ठरेल? आपला ऐतिहासिक वारसा की भविष्यासाठी उचललेली ही नवी पावलं?